नमस्कार, मी रेणुका. टॉक टाइम मध्ये तुमचं स्वागत. आज आपला विषय आहे प्राणी घरातले. प्राणी पाळण्याची आवड अनेकांना असते, पण त्यांची नेमकी काळजी कशी घ्यावी याबद्दल खूप शंका असतात आणि याच शंकांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर सरिता गुळवणे आलेल्या आहेत आणि त्यांचं खासियत म्हणजे त्यांनी अॅनिमल प्रोडक्शनमध्ये पीएचडी केलेले आहेत आणि त्या बॉम्बे वेटरनरी कॉलेजमध्ये स्वतः प्राध्यापिकाही आहेत. आपण चर्चेला सुरुवात करूयात. मॅडम, तुमचं स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. सर्वात पहिले आवडतं खूप जणांना असते, नेमकी काळजी जी आपण रोजची काळजी घेतो त्याच्यात कोणत्या प्राथमिक गोष्टी लक्षात ठेवाव्यात? सर्वात कॉमनली सांभाळला जाणारा प्राणी म्हणजे कुत्रा आहे. तर त्यामुळे आपण कुत्र्याबद्दल बोलू, कारण सर्वात फेवरेट पेट तेच आहे. नेहमी काय असतं की जेव्हा आपण कुत्रा घरी आणतो, पिल्लू घरी आणतो, तेव्हा बऱ्याच जणांना त्याची काही माहिती नसते. तर पहिल्यांदा जेव्हा तुम्ही पेट एखादं सांभाळायला घेता तर त्याच्याबद्दल सगळी माहिती करून आधी घ्यावी तुम्ही. कारण बरेचदा पेट घेतल्यानंतर मग लोकांना वाटतं की अरे आपल्याला हे जमणार नाहीये, तर तो एक त्याच्यावरती प्राण्यावरती अत्याचार होऊ शकतो की त्याला तुम्ही पुन्हा परत देणं किंवा ह्या सगळ्यासाठी आधी त्याची काय काळजी घ्यायची आधी सगळी माहिती घ्यावी. हल्ली नेटवरती सुद्धा सगळी माहिती मिळत असते. कुत्र्याच्या पिल्लांना जेव्हा तुम्ही घेऊन येता तर साधारण 6 ते 8 आठवड्याचं पिल्लू आपल्या घरी येतं. त्याला पहिल्यांदा जंतांचं औषध देणं, मुख्य म्हणजे त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयी ह्यांचं तुमच्याकडे जे वेळापत्रक आहे ते तुम्ही तयार करणं, त्याप्रमाणेच त्याला खाणं देणं. म्हणजे माणसाने स्वतःचं खाणं, आपलं खाणं आहे ते त्याला दिलं असं न करता त्याचं जे आहे खाणं ते त्याला देणं. नंतर त्याची वॅक्सिनेशन्स रेग्युलर बेसिसवरती करून घेणं, ते पशुवैद्यक सल्ल्याने करून घेतलेली बरी असतात, ती करून घेणं. आणि एकदा लहानपणचा हा जो काळ गेला की लहानपणच्या काळामध्ये त्यांना सर्वात जास्त वॅक्सिनेशन किंवा ह्याची गरज जास्त असते किंवा ते आजारी पडण्याची शक्यताही त्या काळात जास्त असते. नंतर मग जेव्हा कुत्रा तुमच्याकडे राहतो दरवर्षी त्यांना एका ठराविक विशिष्ट तारखेला ती वॅक्सिनेशन रिपीट करावी लागतात असे. आणि खाण्याची मेनली तुम्ही जर काळजी घेतली तर बरेचदा प्राणी आजार न होता चांगले राहू शकतात. पण अजून एक प्रश्न असा येतो की समज मांजर किंवा कुत्रा समज घरी असेल तर त्याची कुठे नोंद करणं आवश्यक असतं आणि ती कशी करायची असते? मांजरांसाठी नाहीये, पण कुत्र्यांसाठी म्हणजे कुठच्याही जातीचा जरी कुत्रा असला, म्हणजे लोकांना असं वाटतं की माझ्याकडे साधं कुठच्याही चांगल्या जातीचा कुत्रा नाहीये, तर नाही. तुम्ही जर कुत्रा सांभाळला असेल तर तो तुम्हाला कुत्रा हा म्युन्सिपाल्टीकडे रजिस्टर करावा लागतो आणि त्याच्यासाठी वेगवेगळे त्यांचे ऑफिसेस आहेत, तिकडे जाऊन तुम्हाला पैसे भरून त्याचं रजिस्ट्रेशन आणि नंबर घ्यायला, लायसन्स नंबर घ्यायला लागतो. बरं, मी चर्चा पण अशी सुरू ठेवणार आहोत. तुमच्याही प्रश्नांची वाट बघतो आहोत, त्याच्यासाठी आमचा संपर्क साधू शकता. त्याच्यासाठी नंबर लिहून घ्या 022668992040 02266899204. मॅडम, हा झाला नोंदीचा मुद्दा. आणि खाण्याविषयी प्रत्येक प्राण्याच्या काही सवयी असतात, राहण्याच्या काही सवयी असतात, तर त्याच्यावर आपण कसं नीट लक्ष ठेवलं पाहिजे? पण नोंदीच्या मुद्द्यामध्ये मी परत बॅक जाते. मी एक विसरले बोलायला की काही केनल क्लब्स आहेत. आता समजा तुम्ही एखाद्या ब्रीडर कडून ते पिल्लू घेतलं असेल तर त्याच्या आई वडिलांची म्हणजे पिल्लाच्या आई वडिलांची त्या केनल क्लबमध्ये नोंद असते आणि तुम्हाला ते पिल्लू तुमच्या नावावरती ट्रान्सफर करून घ्यायला लागतं त्या केनल क्लबकडे जाऊन. मग ही नोंद फक्त हे ब्रीडचे कुत्रे आहेत त्यांच्यासाठी आहे. मी म्युन्सिपाल्टीचे जे सांगितलं ते सगळ्या कुत्र्यांना आहे. म्हणजे तुम्ही कुठच्या स्पेसिफिक ब्रीडचं नसेल, साधा कुत्रा अगदी सांभाळा असेल तरी तुम्हाला त्याची नोंद घ्यायला लागते. आता दुसरा मुद्दा असा की खाण्याच्या सवयी असतात, म्हणजे राहण्याच्या किंवा प्रत्येकाच्या सवयी वेगवेगळ्या असतात, त्यांच्यामध्ये पण जेनेटिक्सचा त्यांच्यावर प्रभाव पडत असेल. पण नेमक्या खाण्याच्या सवयीविषयी काय खास तंत्र पाळली गेली पाहिजेत? फॉर एक्झाम्पल समज जर नॉनव्हेज असेल, मांसाहार असेल, तर त्याची काय काय रेग्युलेशन्स असतात का त्याच्यात काही? आता तुम्ही खाण्यासंबंधी म्हणाल तर पेट्समध्ये कुत्र्यांसाठी काय किंवा मांजरांसाठी काय आजकाल रेडीमेड फूड्स तर सगळीकडेच अवेलेबल आहेत. त्या प्रत्येक पेट फूडवर त्याचं हे दिलेलं असतं, डिटेल्स दिलेले असतात आणि वयोमानाप्रमाणे म्हणजे आता ब्रीड्स प्रमाणे, आता छोटं ब्रीड आहे, स्मॉल ब्रीड, लार्ज ब्रीड किंवा मोठ्या आकाराचे कुत्रे आणि जायंट ब्रीड म्हणतात, म्हणजे खूप अति मोठ्या आकाराचे कुत्रे, यांना त्यांच्या वजनाप्रमाणे किती खाणं द्यायचं ह्याचं विशिष्ट ठोकताळे असतात. त्याप्रमाणेच त्या बॅग्स असतात, ज्या पेट फूडच्या बॅग्स असतात त्याच्यावरती ते लिहिलेलं असतं. जर तुम्ही पेट फूड देत नसाल, घरचं खाणं देत असाल तर मात्र मग तुम्ही तुमच्या पशुवैद्यकाकडे सल्ला द्यावा. कारण प्रत्येक कुत्र्याच्या वजनाप्रमाणे म्हणजे ऍडल्ट वेट म्हणतो आम्ही, म्हणजे पगचे ऍडल्ट वेट असेल
10 किलो, तर तुमच्याकडे ग्रेट डेन असेल त्याचं 50 किलोच्या जवळपास वजन जाऊ शकतं. तर वजनाप्रमाणे त्याने तुम्ही त्यांना खाणं द्यायचं असतं. तर तुम्ही कसंही खाणं देत राहिला तर आयदर त्यांच्यामध्ये खूप जाळे तरी होतात किंवा मग ग्रेट डेन असेल त्याला अन्न कमी पडून त्याची वाढ कमी होईल. त्यामुळे वजनाप्रमाणे खाणं देणं हे अतिशय महत्वाचं आहे. मॅडम, आणि वजनाचा मुद्दा काढलाच आहे. सध्या सगळ्यांनाच हा प्रॉब्लेम जाणवतोय की जीवनशैली बदलत चाललेली आहे, खाण्यात बदल पडतात. मग प्राण्यांमध्ये असे काही फरक असतात का आणि त्याचा त्यांना किती त्रास होतो? जशी आपली जीवनशैली बदलली आहे, आता काही माणसांमधले रिपोर्ट्स आहेत की मुलांमध्ये ओबेसिटीचं प्रमाण वाढतंय. तेच आपल्याला पेट अॅनिमल्समध्ये दिसून येते. मांजर आणि कुत्र्यांमध्ये ओबेसिटीचं प्रमाण खूप वाढत चाललंय. कारण एक तर बदललेली जीवनशैली, नंतर लोकांची खाण्याचे जे प्रकार आहेत, आता आपण चीज म्हणा, बिस्किट म्हणा, चॉकलेट्स म्हणा, यांचा वापर वाढलेला आहे खाण्यापिण्यातला. बरेचदा आपल्या पाळीव प्राण्याला आपल्यासारखंच मुलांसारखंच खाणं देताना आपण तेही त्यांना देत असतो. चिप्स दिले जातात. ह्या सगळ्यांचा परिणाम ह्या कुत्र्यांच्या ओबेसिटीवर होत असतो आणि आमच्याकडे आता आजकाल बऱ्यापैकी ओबेसिटीच्या केसेस वाढलेल्या आहेत. बरं, पण आपण आणखीन डिस्कशन करणार आहोत. आपल्याला तृप्ती देशमुख प्रश्न विचारतायत पुण्याहून. तृप्ती. हॅलो. हा तृप्ती. हा हॅलो. हा, आमच्याकडे आहे ना रॉटवायलर जातीचा डॉग आहे ना. कोणत्या जातीचा? रॉटवायलर. हा हा. आता 8 दिवस झाले त्याला म्हणजे ताप आला होता. तर हे केलं आम्ही, इंजेक्शन दिलं त्याला नंतर, पण त्याचा ताप काही कमी होईना. त्याच्यावर आम्ही दूध वगैरे देतो ना सकाळी, दूध अंडे असे. तर दूध दिल्याने ताप कमी होतो का वाढतो? म्हणजे कमी होतच नाही अजून, त्याला बरं नाही. म्हणजे ते खातच नाही संध्याकाळी काय असं. मला जे कळला प्रश्न त्याप्रमाणे त्याला बरेच दिवस ताप येतो आणि त्या दूध आणि अंड देतात त्याने खरं खाण्याचा म्हणजे दूध आणि अंड्याचा आणि तापाचा काही संबंध नाही, पण तरीही ऍक्च्युली त्याला ताप कशामुळे होतोय हे तुमचे जे पशुवैद्यक आहेत त्यांनी रक्ताच्या तपासण्या म्हणा, इतर तपासण्या करून ते तपासून घेतील आणि तुम्ही ती औषधच चालू ठेवा त्याप्रमाणे. कारण नुसता ताप येण्यासाठी हजारो कारणं असतात. त्यामुळे एक्झॅक्टली काय कारणामुळे त्याला ताप येत असेल हे मी इथे बसून तर काही उपचार करण्यापेक्षा त्यालाही कारण इतके दिवस ताप येत असेल तर तुम्ही पशुवैद्यकीय सल्ला घेणं अगदी महत्वाचं आहे यासाठी. आपल्याला सुधीर जाधव प्रश्न विचारतात नागपूरहून. सुधीर. हॅलो. हा सुधीर. हा नमस्कार मॅडम. माझा प्रश्न होता की ज्यांच्या घरात माणसं आहेत त्यांना दम्याचा त्रास आहे, अशांना पाळीव प्राण्यांची जर आवड असेल तर त्यांनी कोणती काळजी घ्यावी? दम्याचा त्रास हा ॲलर्जीमुळे आलेला असतो. आता एक्झॅक्टली त्यांना कसली ॲलर्जी आहे हे त्याने आधी फाइंड आउट करावं. यासाठी टेस्ट आहेत वेगवेगळ्या. मांजराच्या किंवा कुत्र्याच्या केसांची जर ॲलर्जी असेल तर त्यांना नक्कीच प्राणी पाळता येणार नाही. पण जर तशी काही स्पेसिफिक त्यांना ॲलर्जी मिळाली नाही तर मात्र मग त्यांना पाळण्यासाठी काहीच प्रॉब्लेम येणार नाही. आपल्याला शरद वाळुंजकर प्रश्न विचारतात पुण्याहून. विचारा शरद. प्रश्न सलग पूर्ण करा प्लीज. हॅलो. हा शरद. हॅलो. शरद, तुमचा प्रश्न सलग पूर्ण करा, तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचतोय. हा मॅडम, मला असं विचारायचं होतं की आमच्या घरात लहान मुलं आहेत, तर त्या प्राण्यांपासून म्हणजे आमच्याकडे कुत्रे आहेत, लव्हबर्ड्स आहेत, तर त्यांच्यापासून लहान मुलांना काही आजार वगैरे होण्याची शक्यता होते? झुनोटिक डिसीजेस म्हणजे प्राण्यांपासून माणसांना होणारे बरेच रोग असतात, पण विशिष्ट काळजी घेतली तर ते काही त्यांचा त्रास नाही. म्हणजे मुख्य म्हणजे लहान मुलांसाठी जास्त म्हणजे तुम्हाला जंत. तर कुत्र्यांना रेग्युलर जर तुम्ही डिवर्मिंग केलं, पाळीव कुत्र्यांना तुमच्या घरातल्या दर 3 महिन्याला आणि पिल्लू असताना दर महिन्याला, तर हे किंवा त्याची जी वॅक्सिनेशन्स असतात, म्हणजे आम्ही डिस्टेम्पर, पार्वो, लेप्टोस्पायरा यासारख्या रोगांची वॅक्सिनेशन देतो. रेबीजचं वॅक्सिन दिलं जातं. ह्यांचं जर वॅक्सिनेशन तुम्ही नीट रेग्युलर देत असाल, ज्याप्रमाणे वेळापत्रक आहे त्याप्रमाणे, तर तुमच्या कुत्र्यापासून बाकीच्या मुलांना किंवा घरच्यांना काही त्रास व्हायची शक्यता तर काही नाही. कारण यासाठी बेसिकली चांगलं हायजीन आणि त्याची रेग्युलर काळजी घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. आपल्याला राहुल शिर्के प्रश्न विचारतात मुंबईहून. राहुल. हॅलो. हा राहुल. मॅडम, माझ्याकडे एक 2 वर्षाचा लॅब आहे. तो आहे ना हॉर्नच्या आणि हॉर्न आहे ना, बाईकचे हॉर्न्स असतात ना आणि ट्रकचे मोठे मोठे ते आणि फटाकड्यांच्या आवाजाला खूप घाबरतो आणि खाली जायला मागत नाही. वाजला का तो घरी पळून येतो. तर काय करायला लागेल त्याच्यासाठी? दिवाळीमध्ये फटाक्यांचा त्रास हा सगळ्याच कुत्र्यांना होतो. फार वाईट वाटतं आम्हालाही. आमच्याकडे खूप केसेस येतात ह्यासाठी. पण तुम्ही पशुवैद्यकीय सल्ल्यानी त्यावेळेला त्यांना काही सिडेटिव्ह द्यावीत
हेच उपाय आहे, पण आतापर्यंत तरी असा पूर्णपणे की कुत्र्यांना मोठ्या फटाक्यांच्या आवाजापासून जर भीती वाटत असेल तर आता तरी पूर्णपणे त्याच्यापासून त्यांना म्हणजे प्रोटेक्ट करेल असा काही उपाय तर सांगता येत नाही. हल्ली काही औषधं आलेली आहे की ज्यांनी सुदिंग इफेक्ट कुत्र्यांवर होतो, पण ती सुद्धा सगळी औषधं पशुवैद्यकीय सल्ल्याशिवाय तुम्ही वापरू नयेत. बरोबर. आपल्याला शेखर हातोडे प्रश्न विचारतात नाशिकहून. विचारा प्रश्न शेखर. हॅलो. हा, माझा पॉमेरियन जातीचा कुत्रा आहे. 3 वर्ष वय आहे. शेखर, तुमचा प्रश्न सलग पूर्ण करा. त्याला जर बाहेर फिरायला नेलं तर बाहेर फिरायला नेलं तर त्याच्या तोंडात ना हुंगल्यानंतर लाळ गळायला सुरुवात होते. एरवी त्याची खेळल्यानंतर किंवा मस्ती केल्यानंतर लाळ गळत नाही. आणखी एक छोटा प्रश्न आहे की त्याच्यापासून टॉक्सोप्लाझ्मा हा प्रकार होऊ शकतो का? टॉक्सोप्लाझ्मा हा जास्त मांजरांकडून होतो. त्यामुळे ज्यांच्याकडे मांजर असतील त्यांनी ही काळजी घ्यायला असते. त्यांच्या स्पेशली विष्ठेमधनं टॉक्सोप्लाझ्मा होण्याची शक्यता जास्त असते. तर विष्ठा हँडल करताना मांजरांची हा जास्त काळजी घ्यावी लागते. आता त्यांनी जो दुसरा प्रश्न म्हटला लाळेचा, तर लाळ बाकीच्या वेळी जर येत नसेल तर त्याला काही आजार असण्याची शक्यता कमी आहे. एखाद वेळ तो दमत जास्त असेल, तुम्ही फिरवायला नेता, ती कुठची वेळ आहे म्हणजे दुपारच्या वेळात, कारण कुत्र्या तोंडाद्वारे उष्णता शरीरातली बाहेर टाकत असतात. तर तुम्ही जास्त वेळ त्याला फिरवत असाल किंवा खूप जास्त प्रमाणात एक्सरसाइज देत असाल किंवा उन्हाचं फिरवत असाल तर ते उष्णता बाहेर टाकण्यासाठी त्याच्या तोंडातनं लाळ एखाद वेळ त्यावेळेला जास्त बाहेर येत असेल. आपल्याला धनंजय मुंडे प्रश्न विचारतात ठाण्याहून. विचारा. धनंजय, प्रश्न सलग पूर्ण करा प्लीज. हॅलो. हा मॅडम, डॉक्टर बाई ना? हॅलो मॅम. धनंजय, तुमचा प्रश्न सलग पूर्ण करा. तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचतोय ना मॅम? आमच्या घरी एक 3 वर्षाची पामोलिन कुत्री आहे, तर तिचे सारखे केस गळतात सारखे घरी. बर, मला काही कळलं नाही. 3 वर्षाची पॅमेरियन कुत्री आणि तिचे केस गळतात. अच्छा, कुत्र्यांचे केस गळणं ह्याला बरीच कारणं असतात. एक तर त्यांचं नॅचरल मोल्टिंग पण होत असतं, म्हणजे वर्षातनं 2 वेळा तरी साधारण त्यांचं, आपलेही जसे केस गळून नवीन केस येतात तसंच कुत्र्यांमध्येही त्यांचे केस गळतात आणि नवीन केस येत असतात. तर मोल्टिंग म्हणजे ज्या मोल्टिंग होतं त्यावेळेला हेच नेहमी जास्त प्रमाणात होतं, नाहीतर असंही कुत्र्यांचे केस गळून नवीन येतच असतात. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे कातडीचे आजार. आता तुमच्या कुत्रीला कातडीचा आजार आहे की नाही याचं मात्र तुम्ही डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या, कारण कातडीच्या आजारामुळे जर केस गळत असतील तर पहिलं तुम्ही कातडीच्या आजाराला आधी ट्रीटमेंट दिली पाहिजे, मग ते केस गळायचं प्रमाण कमी होईल. पण थोडेफार केस गळणं आणि वर्षातनं एकदा किंवा 2दा मोल्टिंग होताना जास्त प्रमाणात केस गळणं हे नॉर्मल आहे.